महत्वाच्या कौल महापालिकेचा या विशेष बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। आज संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलंय ते 29 महापालिकांच्या निकालाकडे। कुणाचा गुलाल उधळला गेलाय आणि कुणाला पराभवाचा धक्का बसलाय याकडे सर्वांच्या नजर आहेत। सुरुवातीला नजर टाकूयात राज्यातल्या महत्वाच्या महापालिकांच्या निकालावर। राज्यातील 29 महापालिकांपैकी 20 पैकी अधिक महानगरपालिकांवर महायुतीने विजय मिळवलाय। उर्वरित 4हून अधिक महापालिका निवडणूक महाविकास आघाडीला आपली सत्ता स्थापन करता आली। आता पाहूयात राज्यातल्या महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या महापालिकांवर कोणाला आपली सत्ता प्रस्थापित करता आली। भारतीय जनता पार्टी आणि महायुतीला महाविजय मिळालेला आहे आणि एक प्रकारे सगळे रेकॉर्ड हे आपण त्या ठिकाणी तोडलेले आहेत। 29 पैकी 25 महानगरपालिकांमध्ये भाजप किंवा महायुतीची सत्ता ही त्या ठिकाणी येते आहे आणि विशेषतः सगळ्यांचं लक्ष लागलेल्या मुंबई महानगरपालिकेमध्येही जरी आता काउंटिंगला उशीर होतोय, अजून काउंटिंग बाकी आहे, तरी जे काही ट्रेंड्स आहेत आणि जी वाटचाल चालली आहे त्याप्रमाणे निश्चितपणे पूर्ण बहुमत हे आपल्या महायुतीलाच या ठिकाणी मिळणार आहे। त्या ठिकाणी प्रतिसाद दिलेला आहे हे सांगताना मला मनापासून आनंद होतोय। कारण निवडणूक होती राज्यातील एकूण 29 महापालिकांची, पण राज्याचं लक्ष लागून होतं ते बृहन्मुंबई, नवी मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली, नागपूर, पुणे, पिंपरी चिंचवड, नाशिक आणि अहिल्यानगर या महापालिकांवरती। या सर्वच महापालिकांवर महायुतीने एक हाती सत्ता मिळवल्याचं दिसून येत आहे। आता पाहूयात कोल्हापूर महानगरपालिकेकडे। शहरात महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये अटीतटीची लढत पाहायला मिळाली। कोल्हापूर महानगरपालिकेवरही महायुतीनेच बाजी मारली। महायुतीचे एकूण 43 उमेदवार विजयी झाले आहेत। महायुतीमध्ये शिवसेना शिंदे गटाचे 14, भाजपचे 25, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे 4 उमेदवार विजयी झाले। प्रचंड आनंद झालेला आहे, कारण कोल्हापूरमध्ये इतिहास घडलेला आहे। या कोल्हापूर शहरामध्ये कधी काळी फक्त एक भारतीय जनता पार्टीचा नगरसेवक निवडून यायचा, आज तिथं आमचं बहुमत झालेलं आहे। सरकार आम्ही बनवतोय, महापौर आम्ही बनवतोय, याचा मला विशेष आनंद होतोय। तर महाविकास आघाडीने ही चुरशीची लढत लढली। महाविकास आघाडीचे एकूण 37 उमेदवार विजयी झालेले आहेत। त्यामध्ये काँग्रेसचे 36 उमेदवार आणि उभाठा सेनेचे 1 उमेदवार विजयी झाला। नाही, एकाएकी लढत। शेवटी कसं असतं, एखाद्या प्रस्थापित असतो तिथं उमेदवार जाऊन उभा करणं लढ। शेवटी तुम्ही एक लक्षात ठेवलं पाहिजे, काँग्रेस म्हणून आम्ही लढाई केली, आम्ही दबावाला कुठं त्या ठिकाणी बळी पडलो नाही, उमेदवार आम्ही सक्षम दिले आणि आता शेवटचा निकाल लागेपर्यंत लोकांना वाटत होतं की आमचं बहुमत येईल। ह्यातच आमचा विजय आहे। प्रभागनिहाय विजयी उमेदवारांची स्थिती नेमकी काय आहे ते पाहूया। प्रभाग 1, 4 आणि 17 मध्ये काँग्रेसने निर्विवाद वर्चस्व राखत 4ही जागांवर क्लीन स्वीप दिलाय। भाजप आणि शिंदे सेनेचा धडाका। प्रभाग 2 मध्ये शिंदे सेनेचे तर प्रभाग 3 मध्ये भाजपचे 4ही उमेदवार निवडून आले। प्रभाग 7, 9 आणि 20 मध्ये महायुतीने सर्वच्या सर्व जागा खिशात घातल्यात। प्रभाग 20 मध्ये भाजपचे 3 आणि शिंदे सेनेचा 1 उमेदवार विजयी झालाय। प्रभाग 6, 11, 13 आणि 18 मध्ये महायुतीने 3 जागा जिंकल्या, तर काँग्रेसला प्रत्येकी प्रभागात 1 जागा मिळाली आहे। प्रभाग 15 मध्ये महाविकास आघाडीचे 3 उमेदवार, काँग्रेस 2, उभाठा 1 विजयी झाले आहेत, तर 1 जागा भाजपने मिळवली। प्रभाग 12, 16 आणि 19 मध्ये काँग्रेस आणि भाजप महायुती यांच्यात प्रत्येकी 2-2 जागांची समसमान विभागणी झाली आहे। नव्याने महापालिका झालेल्या इचलकरंजीत भाजपने एक हाती सत्ता मिळवत नवा इतिहास रचलाय। महापालिकेच्या एकूण 65 जागांपैकी तब्बल 43 जागांवर भाजपचे उमेदवार निवडून आले असून भाजपने स्पष्ट बहुमत मिळवलंय। विशेष म्हणजे इचलकरंजीत काँग्रेसला एकही जागा मिळवता आलेली नाहीये। उर्वरित जागांमध्ये शिवशाहू आघाडीने 17, शिंदे सेनेने 3, तर उभाठा आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाने प्रत्येकी 1 जागा मिळवली आहे। तर हा होता कोल्हापूर आणि इचलकरंजीच्या सत्तेचा संपूर्ण हिशोब। या निकालानं कुणाला सत्तेच्या शिखरावर बसवलंय, तर कुणाला आत्मचिंतन करायला भाग पाडलं। सत्तेचा हा गुलाल आता शांत होईल, पण शहराच्या विकासाची नवी चाकं आता इथूनच फिरणार आहेत। निकालाच्या या महाधडाक्याचं सविस्तर विश्लेषण, विजयी उमेदवारांच्या मुलाखती आणि कोल्हापूरच्या राजकारणाची नवी समीकरणं वाचण्यासाठी उद्याचा तरुण भारत नक्की खरेदी करा। महाराष्ट्राच्या आणि आपल्या कोल्हापूरच्या प्रत्येक घडामोडी पाहत राहा फक्त तरुण भारत। अशाच नवनवीन अपडेटसाठी पुन्हा भेटूया, तोपर्यंत नमस्कार।